हाय, गुड मॉर्निंग. मी प्रतिज्ञा. वेलकम माझ्या 5व्या ब्लॉगमध्ये. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे झाली. रियांशला उठवायला गेलो, तो काय उठत नव्हता. त्याला थोडा ताप आलेला. ही देवश्री बायो बोलतो आम्ही तिला. हे माझा नवरा ओरडल्यावर जास्ती रडू येतं आणि गप्प पण त्यांच्याच जवळ होते. सगळे आम्ही बसलेलो. रियांशी तर बसलेला ॲपल खात होता. मोबाईल नेला, त्याला काय हसू येतं काय माहिती. आजचं वातावरण किती चांगला होता. ऊन पडलेला भारी. ॲपल कापू. मीने पण थोडासा ॲपल खाल्ला. उपवास होता. ॲपल मला काय आवडत नाही, पण तो उपवासाच्या टायमिंगला खायला लागतो. नंतर तिथे धुईता भांडी घासत होती. इथं दुविताने जेवायला बनवायला घेतलेला. दुविता काय जेवण बनवते? नाही दुविता, आम्ही चाललेलो उंबारलीला. नको रडू, तिथेच असेल. बाया. उंबारलीला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता. तिथे विराटची तयारी करायची होती. आम्ही चाललो. पप्पाची येतात देवश्री. हे जे चालूच असतं. बुलेट काही चालू नव्हती होत. नंतर पोचलो उंबारलीला. विराज पण. नंतर घेतला काम सुरू. यांचं बोलूनच चाललेलं. इथं ताई इस्त्री करत होते कपड्यांना. पहिला आम्ही खाऊन जायचे मागे. खायचं ना मग सुरुवात करायची. याचा चाललेला प्लॅनिंग कसं काय करायचं ते. तो वेफर खाल्ली ना मग केली सुरुवात. यांचं चाललेलं व्हिडिओ कॉलवर मस्ती ग्रुपवर. नंतर खालती गेलो. फणूंची ते बगीच्यामध्ये खूप काय फळांची झाडं होती. पपया, स्टारफल, अंजीर, लिंबूची साईज तेवढी मोठी. फर्स्ट टाइम मी एवढा मोठा लिंबू बघलेला. तुटत नव्हता तो. फर्स्ट टाइम आवरी मोठी साईज बघली लिंबूची. मग झाड पण केवढे खालती आहे. सहज कोण पण काढील लिंबू. या अंजीरचे झाड. नंतर आला तर स्विगीवाला आईस्क्रीम घेऊन. आईस्क्रीम घेतली. नंतर या पिझ्झावाला आला तर झोमॅटो. या पिझ्झा घेतला. एक खायला घेतला इथं पिझ्झा. यांना लागलेली किती भूक. जेवायला रेडी झालता तरी यांना पिझ्झाच पाहिजे होता. थँक्यू. थँक्स फॉर ऑर्डर. खालं तर 2च स्लाईस, पण आवरी गाई. बाबा तुझ्या तू हात धुवणे का पहिला? मम्मी बाथरूम मध्ये गेलता. या भी काही ना.
तयारच नाही तुझं ना खायचा उपास किती सुंदर. उपास असले पन्नूचा पहिला असतं मग आम्ही खा नंतर यो पसारा झालेला आवरा तर काहीच नाही याच्या पुढे अजून नंतर मी घेतली आईस्क्रीम खायला. नंतर मामा बाचीची चाललेली मस्ती. आता तरी का 15 झाल्या मी 15 वाटत नाही कुठं तुझं केस जेलर शिवज्ञा माझी सुनस आई तुझी सोनं मस्त आहे ना तुझी सोनं गोरी गोरी आहे. खुशी म्हणजे ₹3 पकोडी कशी म्हणतो म्हणजे काय करते हे नको दिसतात त्यांना बिल लागतं बिल वाढवा लागलं ना आमचा भेटतात ते भरतो ना मग 1 लाख रुपये. सेजल आली विराज घेऊन आला सेजलला. ही आमची सेजा दोघा जण वाट बघत होती सेजलची कवा येतं. विरू खायला कळलं तर नाही विरू तुम्ही आली सेजल नंतर आई घेतली चिंबोऱ्या खायला. ही तिघा जण पिझ्झा खात होती. याची नाटकं बघ. मग मी पण लाईट वाले राखी नाही ना मी साधी बावल्याची राखी आहे चालेल चल का? अच्छा पण मला कुठला मोबाईल आहे लाईट वाली राखी आहे. सगळ्यांची उपास होती तर चिडून चिडून चिंबोऱ्या खात होते. प्रो मॅक्स बघा मी लगेच चांदीची राखी आहे तुला लाईट वाली चांदीची. हा आता नाही त्याच्या बघा आता लगेच नाही. आता लगेच नाही बघा आवडून मागायची कुठून आणू आवडून यांचे चालू बघ. मस्त पोट भरला माझा. नंतर सिरियसली कामाला सुरुवात केली आम्ही. फटाफट काम उरकून घेतला. मी पेंटिंग करत होतं आम्ही कटिंग करत होतो. रियाशने एवढा पसारा केलेला सिरियसली. पनू आणि सेजल बाहेर जेवायला बसलेले आवडा गरम पसारा केला रियाशने. यांची ते निसर्ग आवरा भारी आहे. मस्तच वाटतं बघायला सगळा हिरवा हिरवा. नंतर यांनी ब्लेड घेतला ना स्वतःच बोट कापून घेतलं. नंतर लागला दुखाला बसलेला रडत. खरात कापले. नंतर विराजची तयारी करायला सुरुवात केली. विराज बनलेला जटायू. याची प्रॅक्टिस चालू होती इथं तसं चालायचा. नंतर सगळे फोटो बिटो काढून घेतलं. आम्ही पण फोटो काढलं त्याच्यासोबत. नंतर त्यांच्या गावाचं गाव देवीजवळ गेलं. सगळ्यांचे एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये सगळे सुंदर होते. खूप भारी भारी बनलेली होती. मग आम्ही घरात गेलो. माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा. बाय गुड नाईट. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.